खेकड्याचा रस्सा सगळ्यांनाच आवडतो. पण खेकडे साफ कसे करायचे, त्याचा रस्सा कसा बनवायचा, ही जरा एक किचकटच पद्धत आहे, नाही का? चला तर मग आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहूयात खेकडे साफ कसे करायचे आणि त्याचा झणझणीत असा रस्सा कसा करायचा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ मोडक्समध्ये, जिथे स्वयंपाक होतो सहज आणि चव मिळते खास. आम्ही पाहिलं तिथं दोघी जणी बसल्या होत्या. त्यांच्याकडे 3 पोती खेकडी होती. एकूण त्यांच्याकडे 30 ते 35 खेकडे असतील. आम्ही त्यांच्याकडून 2 पोती घेतली आणि भाव ठरवून घेतला. त्यांना म्हणालो, तुम्ही इथेच आम्हाला नांगी काढून द्या. त्या दोघींनी पण पटापट खेकड्यांची नांगी तोडून आमच्या पोत्यामध्ये टाकले. आम्ही तसेच जिवंत खेकडे घेऊन घरी आलो. घरी मामांनी खेकड्यांचे पाय तोडून घेतले. जर तुम्हाला खेकड्यांचे नांगे तोडून नाही भेटले तर तुम्ही त्यांना घरी आणून गरम पाण्यात टाकू शकता. गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर खेकडे स्लो होतात. मग तुम्ही आरामात त्यांचे नांगे तोडू शकता. नांगे तोडून मग त्यांचे असे पाय तोडून घ्यायचे. सगळ्या खेकड्यांचे पाय तोडून झाले की मग आपण त्यांचे पेंदू तोडून घेऊया. हा जो पोटाचा भाग आहे त्याला पेंदू म्हणतात काही ठिकाणी. त्याचा पेंदू तोडून त्याला आतमधून जो मांदा आहे त्यातलं ते मांदा सुद्धा आपण नंतर काढून घेऊया. पेंदू तोडल्यानंतर त्याचा वरचा हिस्सा जो आहे तो सुद्धा आपण फाडून फेकून देऊया. एक एक करून असे सगळे पेंदू आपण तोडून घेऊयात. आम्ही मोजल्याप्रमाणे आमच्याकडे 20 ते 25 खेकडे आले असतील. आता सगळ्या पेंदूमधून आपण त्याचे मांद असं काढून घेऊया. हे मांद तुम्ही डायरेक्ट रश्श्यातही टाकू शकता किंवा ह्याची सेपरेट चटणी खूप स्वादिष्ट बनते. असं सगळं मांद काढून झालं की ते एका वाटीत सगळं जमा करायचं आणि हलक्याशा पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. आपण खेकड्यांची नांगी आणि त्यांचे पेंदू दोन्हीही पाण्यातून धुवून घेऊया. खेकड्याचे जे पाय आहेत ते पाय आपण मिक्सरला बारीक वाटून त्याला वेळून घेऊया आणि मोठी नांगी आणि जी पेंदू आहेत ती आपण खेकड्याच्या रश्श्यामध्ये टाकणार आहोत. असेच 2-3 पाण्यामध्ये खेकड्याचे नांगी आणि पेंदू हे आपण धुवून घेऊयात. सगळ्यांना खेकडे खायला तर नक्की आवडतात, पण त्याला साफ करायची प्रक्रिया जी आहे ती खूप किचकट असते. असेच आपण जे खेकड्याचे पाय आहेत ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात. एकदम बारीक वाटून घ्यायचं म्हणजे त्याची कट जी आहे ती रश्श्यामध्ये लागत नाही. हे पहा, अशी पेस्ट करून घेतली की तिला पाण्यामध्ये काढून घ्यायचं. पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित विरघळून हात जो रस्सा आहे आपण तो
कारवणात टाकणार आहोत. जमेल तेवढी कच हाताने काढून घ्यायची. आता आपण सुक्का मसाला घेतलेला आहे. त्यामध्ये आपण घेतलेले आहे हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, गरम मसाला पावडर आणि मटन मसाला. आपण कुठलाही लोकल मटन मसाला घेऊ शकतो. वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, भाजलेला टमाटा, तसंच भाजलेलं आलं लसूण आणि फ्रेश कोथिंबीर. या सगळ्याचं आपण सेपरेटली वाटण करून घेऊया. एका पातेल्यामध्ये तेल घेऊन त्यामध्ये आधी सर्व सुके मसाले टाकून घेऊ. तेल हलकंसं गरम पाहिजे, जास्त गरम नको. सुका मसाला हलकासा परतून झाला की आपण त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे सगळं एकत्र टाकून परतून घेऊयात. याला परतायला जास्त वेळ लागणार नाही, कारण आपण सगळं भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ. आपण पाहू शकता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. त्यावरती आता थोडंसं तेल सुटलं की मग आपण आपले खेकड्याचे नांगे आणि पेंदू टाकायला रेडी आहोत. आपण मस्तपैकी धुतलेले नांगे आणि पेंदू आता यामध्ये टाकून देऊयात. आधी सगळे पेंदू टाकून थोडंसं त्याला परतून घेऊयात, म्हणजे रश्श्याचा फ्लेवर तो छान आतमध्ये पर्यंत रिजेल. पेंदू परतून झाले की आपण त्यामध्ये आता बाकीचे नांगे टाकून देऊयात. आता आपण एक एक करून नांगे ह्यात टाकूया आणि ते सुद्धा मसाल्यामध्ये परतून घेऊया. आता जे आपण खेकड्याचे पाय वाटून घेतलेले आहेत त्याचं जे पाणी आहे ते यामध्ये टाकूयात. हळूहळू वेळून ते पाणी यामध्ये टाकायचं. लक्षात ठेवा त्याची कच खाली नाही पडली पाहिजे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ती गाळून सुद्धा घेऊ शकता. पाणी चाळणीने सुद्धा गाळून तुम्ही यात पाणी ते टाकू शकता. काही लोक त्याचा वस्त्रगाळ सुद्धा करतात, म्हणजे अजिबातच कच येत नाही. याच्यामुळे रश्श्याला एक वेगळीच टेस्ट येते. आता तुम्ही बघू शकता आपला रस्सा छान तयार होत आलेला आहे.
यावरती एक झाकण ठेवूया आणि एक छान उकळी आणून घेऊया. तुम्ही पाहू शकता एक मस्त उकळी आलेली आहे. आता आपण फायनली मीठ ॲडजस्ट करून घेऊयात सगळ्या रश्श्याला जसं हवं तसं. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा की कशी झाली होती. चला आता राहवत नाही, या जेवायला.